तिने फीस सुद्धा सांगून दिली होती सरांनी किती आहे काय तिच्या वडिलाला, आणि वो 8,000 रुपये रहते हैं वो सर को दे दो और बाकी सर की बुक्स कब आएंगी ये पूछ लिया. सांगितलं 8 दिवसानंतर पुस्तकं येतील. ॲडमिशन करून झालं, 8 दिवसांनी तिचे बुक्स आले, बुक्स चालू करून दिले. सुरुवातीच्या काळामध्ये मलाही ते माहिती नव्हतं टेक्निकली की कसं जॉईन करायचं. हे मी जे आज या सर्व मुलांना ऑलरन ॲपविषयी माहिती देतो याचं कारण हे आहे की ते दिवस मी इतके वाईट काढले. त्या मुलीला माझा 5-5 मिनिटाला कॉल यायचा की सर तो जॉईन नाही हो रहा है, आणि ती असे जंगल म्हणजे तिथे डोंगर आहे तिच्या घराशेजारी, त्या डोंगरामुळे तिथे रेंज राहत नाही आणि तिचं कंटिन्यू प्रॉब्लेम असायचा, रडायची. म्हणजे जॉईन नाही झालं की आता जसं आता याला 110 रुपये मिळाले ना, आता उद्या जॉईन नाही झालं तर याला रडूच येणार आहे ना की माझे तर पैसे बी गेले आणि अभ्यासही गेला आजचा. अशा पद्धतीची इमोशनल तिचं अटॅचमेंट होती आमच्याबरोबर. आणि मग मी सरांना फोन लावायचो, सर ऑनलाईन तिकडून सांगायचे, अजून एक 200 सर होते आमच्यासोबत. असे आम्ही सर्वजण मिळून परत पुण्याला फोन लावायचो प्रियांकर सरांना. अशा पद्धतीचं आम्ही तिचं फ्यूज घेत होतो आणि 3 ते 4 जण आम्ही तिचा या सक्सेस मिळवण्याच्या मार्गावर होतो. ज्या वेळेस आम्ही तिच्याकडे गेलो तो होता नोव्हेंबर महिना आणि 10वीची परीक्षा असते मार्च 1 नोव्हेंबरच्या 25 तारखेला आम्ही त्या शाळेत गेलो होतो. 8 डिसेंबरला तिचे पुस्तकं आले आणि डिसेंबर महिना असा तसं तिनं त्या पुस्तकावर थोडा अभ्यास केला आणि शाळेमध्ये तिने सरळ अर्ज देऊन टाकला की मला घरी परमिशन द्या अभ्यास करायची. कारण तिला ते कळून गेलं होतं की याच्यात आपल्याला कसं जास्तीत जास्त कमी वेळात फायदा करून घेता येईल. जसं सरांनी आता प्लॅनमध्ये सांगितलं की तुम्हाला परीक्षेच्या वेळेस सुद्धा जूनचा अभ्यास करता येतो, त्या पद्धतीने तिने सर्व पोर्शन पूर्ण करत करत डिसेंबरच्या 31 तारखेपर्यंत त्याचा प्रवास गाठला 10वीचा आणि शाळेला सांगितलं, शाळेमध्ये सर लोकांना की मला परमिशन द्या, वडिलाच्या सैनी अर्ज मंजूर करून घेतला. त्याचं कारण तिने सांगितलं की शाळेमध्ये आता शेवटच्या टप्प्यामध्ये शाळा आले, शिकवणे संपलेलं आहे सर्व, तर आम्हाला जे अभ्यास करायला बसवलं जातं तिथं मुलांचं गोंगट करतात मुलं जास्त. कारण 10वीचे मुलं म्हटल्यावरती ते एकमेकांशी बोलणं जास्त प्रमाणात चालू असतं. असे छोटे मुलं असेल तर ते ऐकतात. आणि मग या अनुषंगाने तिने काय केलं, घरीच अभ्यास केला आणि ते जानेवारी आणि फेब्रुवारी 2 महिने तिने अभ्यास केला. या 3 महिन्यामध्ये तिने ॲडमिशन घेतल्यापासून 1700 रुपये 1750 रुपये स्कॉलरशिप पण मिळवली आणि 10वीला त्या शाळेत नंबर 1 आली. 92 मराठी मीडियममध्ये फुलंब्री तालुक्यात पहिली आली. विशेष म्हणजे हे 3 महिन्याची कारवाई तिची जी हे होती, मेहनत होती, ती तिने पूर्ण वर्ष तिला व्यवस्थित सक्सेस केलं आणि आज ती MGM सारख्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं. कारण तिचं मराठी मीडियमचं शिक्षण होतं. मराठी मीडियममधून तिने जास्त मार्क घेतले आणि तिनं सायन्स मिळालं. कारण तुम्हाला माहिती आहे सायन्सला जायचं तर पुढे आपल्याला मराठी असेल तर काय त्रास होतो. आणि आता तुम्ही ऑलरेडी सेमी इंग्रजीवाले तुम्हाला जास्त त्रास होणार नाही कारण तुमचं फॅसिलिटीज ती आहे. पण मराठी मीडियमला इकडे यायचं म्हणजे बराच त्रास होतो कारण त्याला मार्क लागतात आणि मार्क्स तिने मिळवले आणि ते कलेक्टर होण्याचं स्वप्न तिने जे बघितलेलं आहे ती आता डॉक्टरची परीक्षेची तयारी करणार आहे. पुढचे 2 वर्षी तिथे जाणार आणि तिचं सक्सेस डॉक्टर प्लस कलेक्टर हे तिचं पुढचं स्वप्न आहे आणि हे दोन्ही गोष्ट तिने मिळवली. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये अशी पॉवर आहे की विद्यार्थी कसाही असो, याहीपेक्षा काही दुसऱ्या विद्यार्थ्यांचे उदाहरणं आमच्याकडे आता यावर्षी असे आहे की त्यांना ते पुस्तकाचं ते सांगितलं तर इंग्रजीमधून काही समजत नाही, पण व्हिडिओ बघून ते एवढे हुशार झाले की आज 30 रुपये 40 रुपये 50 रुपये 150 रुपये माझ्याकडे 25 ॲडमिशन आहे आता आणि 25 ॲडमिशनपैकी 9 विद्यार्थी डेली पैसे घेत आहेत स्कॉलरशिप. 9 विद्यार्थी काय करतायत ओम सारखं की सर मला माझा व्हिडिओ चालत नाही, आज माझं जॉईनिंग नाही झालं, हे डेली मला फोन करून आणि ते माझे खास म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी मदत घेता. मी रोज यूट्यूबवर सगळ्यांसाठी टाकतो मी की तुम्ही असं करा, हे करा, जॉईन करताना ते करा, तर त्याचा फायदा मुलांना होतो आणि 5 ने 25 ने सर्व मुलांना आपल्याला या ठिकाणी स्कॉलरशिप मिळवण्याची संधी देता येईल. मी असं म्हणेल तुमच्यापैकी ज्यांना प्रॉब्लेम आहे ते सर्वजण माझ्या ह्या गोष्टीचा फायदा घ्या आणि आपण पुढे जाऊया. मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.